कोरगावचे देवी भूमिकेचे जागृत देवीचं वर्सुकी जात्रा मोठ्या भक्तिभावान आणि श्रद्धेन मनयले। कोरगाव हो गांव शेतीप्रधान गांव, जंय शेतकार शेत लायताले आणि आपले पोट भरताले। भूमिका देवीचे रूप जे आसा ते मोठी रोईण मातीत भरलेले आणि माती हीच भूमी, त्या खातीर भूमिका असे नाव पडले असे जाणकारांनी सांगले। ह्या जात्रेक धर्मीक विधी तसेच पालखी मिरवणूक, मोठे मोठकाराचे नाटक जाता, सबंद रात जागयता आणि जात्रेची सांगाता जाता। ही जी भूमिका देवी आसा, ही भूमिका देवी आमची ग्रामदेवी आसा, कोरगांवची ग्रामदेवी आसा। हे एक कोरगांव हे पंचायतन आसा, श्री संस्थान कमलेश्वर महारुद्र हे पंचायतन आसा आणि ह्या पंचायतीच्या अंदर आणि 4-5 देवळां मंदिरां येतात। तशीच आमच्या सगळ्या कोरगांवातली जी मंदिरां आहात ह्या महारुद्रा किंवा ह्या पंचायतीना रिलेटेड आसा। प्रत्येक खंय ना खंय ताका दिल्ली आसा। तर कमलेश्वर ग्रामदेव आणि भूमिका ही ग्रामदेव। ह्या देवी कडेन जो आतां तुमकां जो दिसता ही मुर्ती न्हय, थंय एक सजावट केल्ली आसा। ताच्या फाटल्यान हे मोठी रोयण आसा आणि रोयण मातीची रोयण आणि ते मातीची रोयण असल्यामुळे म्हणजे पयलींची पद्दत कशी आसली की आमचो जो सगळो जो कोरगांव आसलो हो कोरगांव शेती प्रधान आसलो। जवळ जवळ सगळेच शेतकरी आसले आणि भू म्हणजे जमीन, ह्या जमनीची पुजा करे आणि खंय येवन पुजा करे ह्या प्लेसीची, त्यामुळे ही भू जमीन भूमिका अशें तिका नांव पडलें। ह्या जात्रेक कोरगांवांतलेच न्हय तर कोरगांवांतले भायले जे लोक आसात ते सुद्दां हांगा भक्तगणी येतात। उदाहरणार्थ आमच्या कोरगांवांतल्यान जी चेडवां भायर गेल्लीं आसात, दिल्ली आसात, ती सगळीं आपल्या परिवारा सगळीं येतात। त्यामुळे ह्या जात्रेक मोठी गर्दी जाता। ह्या दिसरी त्या शिवाय आमच्या गांवांतले प्रत्येक घर आसा जे आमचे जे वेगवेगळ्या प्रकारचे समाज आहात ते सगळ्या सकयले समाज किंवा पयल्या समाजामध्ये सगळे जाण येतात आणि ओटी भरतात आणि ओटी भरून आपल्या मनातली ज्या इच्छा देवीकडे व्यक्त करतात, इच्छा त्यांची पूर्ण करतात। त्यामुळे ही एक जागृत देवी, नवसाक पावणारी देवी अशा प्रकारची प्रख्यात झालेली आसा। त्याच्यानंतर ह्या देवी आसत, ह्या देवीचं सकाळी ह्या प्रांगणात अनेक म्हणजे एकादशी, अभिषेक अशा प्रकारचे विधी जातात। विधी झाल्यानंतर दुपारी साधारण 12 वाजता एक महानवेद जातात आणि महानवेद जे ह्या देवीचे जे मानकरी आहेत त्या मानकरीने वाढलं जातं आणि त्याच्यानंतर ह्या जत्रेच्या निमित्तान जे अनेक लोक ह्या ठिकाणी गेलेले असतात त्या लोकांक सुद्धा ह्या ठिकाणी प्रसाद दिला जातात। त्याच्यानंतर ओटी भरण्याचं जो कार्य असा, ओटी भरण्याचं ही सकाळपासून सकाळी 7 वाजल्यापासून आता 9, 10, 11 वाजेपर्यंत काय म्हणजे चालू राहतात आणि त्या ठिकाणी ते आता 12 वाजल्यानंतर जे पालखी मिरवणूक असतात, पालखी मिरवणूक चालू असते। ही पालखी मिरवणूक झाल्यानंतर आपल्या जे आरोग्य दशावतारी मंडळ जे आहे हे आरोग्य दशावतारी मंडळ या ठिकाणी नाटक करतले पूर्ण रात्र जागर सकाळी कार्यक्रम करतात। त्याच्यानंतर सकाळी परत या ठिकाणी सगळे महाजन वगैरे सगळे एका ठिकाणी येतात, त्याचा व्यवहार केला, बाकीचे कोणाचे काय सगळं कंप्लीट झाल्यानंतर तिथं कापडाची पाहुणे होते आणि कापडाची पाहुणे झाल्यानंतर जमा करता झाल्यानंतर हा उत्सव समाप्त होतो।